या शब्द आहे ना, येतो कळवळा म्हणून या. का म्हणून बाबा असं केलं तुम्ही? ढपडत आहे म्हणून येतो कळवळा म्हणून या. आता कसं एवढं विसरचं म्हणून सांगितलं तरी शेवटी एका नाण्याला किती बाजू असते. कोण्या बी गावात गेली, कोण्या बी अपवाद चालणारच नाही, कोण्या बी गावात गेली तरी ती एका बाजूला सगळा समाज असतो. दोन तरी माणसं बाजूला नसतील बरोबर. आता एवढं मी कीर्तन बाहेर केलं बा, गावाचं प्रेम आहे माझ्यावर, सगळं ठीक आहे, पण 2-3 तरी आवाज दिले तर कसं काय मीच नाही, मी ते घरचा महाराज आहे. कोणता बी महाराज आला, कोणता बी, तरी सगळ्या लोकांना बरं वाटते गौराची. एका बाजूला सगळे जरा महाराजाच्या बाजूला लोक नव्हते, माऊलीच्या बाजूला नव्हते, सगळ्या समाजाच्या बाजूला त्याला 2 महाराज, 4 लोक ह्या बाजूला तर 4 लोक त्या बाजूला, बरोबर आहे का नाही? मग कसं असते आता त्याच्यात दुसरे दुसरे कारण कसं आहे. आता समजा मला एखाद्या वेळेला बाप म्हणून कीर्तन मला कीर्तन, आता काही लोकांचा माझा त्या लोकांचा काही संबंध नसतो, पण हे बाप सगळं त्यांचं वापरा असल्यामुळं बाप ना महाराज आणलाय का बिघडून टाकायचं. मग त्यांच्या मला बिघडून असले बी आवाजाने काही आहे का ही याला बसायला लागले का माझं कळायला लागले का नाही. असं बऱ्याच होते. राजकारण घ्या किंवा घ्या, दोन्ही बाजून असं होते का नाही. मुद्दा एवढा असेल, विषय आपला एवढा असेल की समाजात 2 बाजू समाजात निघाल्या म्हणजे काय म्हणजे 2 तास झालं म्हणजे लावले 12:30 वाजल्यापासून नाटक म्हणले ह्याचे काय गळ्यात माणूस पोटात काढू नाटक म्हणले हे बारीक सुद्धा महाराज नंबर 1 पण काय कशाला निवडून 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 बसले महाराज निवडून आणले चांगले होते माणसं दुसरा महाराजांनी सांगितले की आता व्यसन करू नका म्हणून चलत असते चुना लावून गेला काय असते चुना लावून गेला चुना लावून सांगतच असते बोलतच असते आपण ऐकायला त्यांचा धंदा कसा केलं चाले बोलत काय केलं नाही काय नाही. पहिल्या पंक्तीला एकदा जेवणाचा नांदा करून शेवटला जेवणात संध्याकाळचं मिळत नाही अशी काही आहे. मला माहित नाही मी उपकार करण्यासाठी आलो कसं